तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की सिझेरियन नंतर किंवा प्रसूतीनंतर जे वाढलेले पोट आहे ते कमी कसे करावे। तर डिलिव्हरी नंतर जे वाढलेले पोट आहे ते हळूहळू कमी होतेच, पण मी अशा तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे ज्या स्तनपान करणारे माता आहेत त्यांनाही या टिप्स खूप फायद्याच्या आहेत आणि त्यामुळे बाळालाही काही त्रास होणार नाही आणि तुमचे वजनही काही छोट्याशा स्टेप्स फॉलो केल्या तर लवकरात लवकर कमी होण्यास मदत होईल। तर त्यातील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यातील पहिली टिप म्हणजे दिवसातून कमीत कमी 8 ग्लास पाणी पिले पाहिजे। त्यानंतर सकाळी उठल्यावर, दुपारी आणि रात्री जेवताना म्हणजे झोपण्याच्या आधी जिरा आणि ओवा हे भाजून त्याचे सेवन करावे। यामुळे काय होते तर गर्भाशयाला जी शिथिलता आली असते ती कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे वाढलेले पोट सुद्धा कमी होण्यास मदत होते। त्यानंतर डिलिव्हरीमध्ये जो आपल्याला बेल्ट देतात तो सतत वापरावा, याने सुद्धा पोट कमी होण्यास मदत होते। त्यानंतरचा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे पौष्टिक आहार। जर मातेने पौष्टिक आहार घेतला तर त्याचा बाळालाही फायदा होतो आणि योग्य अशा आहाराने आपले वजनही कमी होण्यास मदत होते। तर पौष्टिक आहार म्हणजे नक्की काय सेवन करावे तर हिरव्या पालेभाज्या, फळे आणि कडधान्ये याचं पूरक प्रमाणात सेवन केले तर नक्कीच आपले पोट कमी होण्यास मदत होईल। त्यामध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जर आपल्या जेवणामध्ये चांगल्या प्रकारे असेल तर पोट कमी होण्यास नक्कीच मदत होते। तर फायबरमुळे काय होते, फायबरमुळे वाढलेले पोट कमी करण्यास मदत होते आणि प्रोटीनमुळे मांसपेशींना किंवा स्नायूंना जी शिथिलता आलेली असते त्यांना बळकटी मिळण्यास मदत होते। एक्सरसाइजमुळे सुद्धा डिलिव्हरी नंतर वाढलेले पोट कमी करण्यास मदत होते, पण एक्सरसाइज ही डिलिव्हरी नंतर साधारणतः 3 महिन्यानंतर सुरू करावी। त्यामध्ये योगासनं आणि हलकी एक्सरसाइज यापासून सुरुवात करावी। सुरुवात ही चालण्यापासूनच करावी। रोज 10 मिनिटे चालावे, त्यानंतर 15 मिनिटे, 20 मिनिटे अशा स्टेप्स वाढवत जाव्या। याने सुद्धा पोट कमी होण्यास मदत होते। जर तुम्ही मांसाहारी असाल किंवा मांस खात असाल तर उकडलेली अंडी तसेच चिकन यामध्ये सुद्धा प्रोटीन खूप मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे सुद्धा स्नायूंना बळकटी मिळते। तर उकडलेल्या अंड्यांचा पांढरा बलक हा स्तनपान करणाऱ्या मातेसाठी खूप फायद्याचा ठरतो। तर या सगळ्या स्टेप जर तुम्ही घरगुती स्टेप जर फॉलो केला तर नक्कीच तुमचे पोट कमी होण्यास मदत होईल। अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।